थोडंसं बरोबर. हॅलो 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 हो हो सुख वैभव हे आज आमच्या थाटात आहे. सुख वैभव हे आज आमच्या थाटात आहे. पंच पकवान आज आमच्या ताटात आहे. सोन्याची रास आज आमच्या वाटात आहे. आणि भीमाचं पोरग लय भीमाचं पोरग आज लय मोठ्या थाटात आहे. भीमाचं पोरग आज लय मोठ्या थाटात आहे. भीमाचं पोरग आज लय मोठ्या थाटात आहे. त्यावेळी त्या काळी काय परिस्थिती होती, परंतु आज बाबासाहेबांच्या पुण्याने कुठल्याच गोष्टीची कमी नाही. गाडी आली, माडी आली, बायकोला 10,000 हजाराची साडी आली. माऊल्यांनो पुण्याही बाबासाहेबांचे आहे. अरे कुणाच्या डोक्याला बाशिंग आहे तर कुणाच्या गाडीला बाशिंग आहे. कुणाच्या अरे कुणाच्या गाडीला बाशिंग आहे तर कुणाच्या डोक्याला बाशिंग आहे. नसीब वाटते मला मी जे भीमवाल्याच्या जातीत जन्माला आलो, कारण बाबा भीमाचे लेकरू सगळ्यात डॅशिंग आहे. सगळ्यात डॅशिंग आहे. बाबा भीमाचं लेकरू सगळ्यात डॅशिंग आहे. क्या बात आहे. रावसाहेब माणिकराव लांडगे भीमाचं पोरग लय मोठं डॅशिंग आहे म्हणून ते सुद्धा डॅशिंग आहेत म्हणून 100 रुपये दिलेले आहेत. अरे धम्म स्वीकारला पण धर्म मनात आहे. धम्म स्वीकारला पण धर्म मनात आहे. प्रणय आपल्यातच काही पोट जात आहे. अरे दिल्लीचा लाल किल्ला जिंकाल कसे तुम्ही जर का दीक्षाभूमीच ही संकटात आहे. दीक्षाभूमीच ही संकटात आहे. दीक्षाभूमी ही संकटात आहे. अरे दीक्षाभूमीच जर काही संकटात आहे. आज माझ्या सर्व माय माऊल्यांची, माझ्या बांधवांची, समाज बांधवांची एकच मागणी आहे. महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे. तिथल्या भटांना त्यांच्या विशिष्ट जागेवर लात मारून बाहेर काढण्याची आपली एक मागणी आहे. कारण की ते त्या महाबोधी विहारामध्ये त्यांचा जो अजेंडा चालू आहे तो फार वेगळ्या रीतीने चालू आहे. म्हणून म्हणायचं आहे, जे जे ह्या बाबासाहेबांच्या लेकरांना कमजोर समजतात, गरीब समजतात, लाचार समजतात, राशनवाले समजतात, त्यांच्यासाठी हे देवानंद जगताप काय म्हणत आहे. जे म्हणतात ना आरक्षण हे आम्हाला फक्त शिक्षणासाठी पाहिजे, नाहीतर आमची बरोबरी करायला तुमच्या 7 पिढ्या जातील. अरे बाबासाहेब आंबेडकरांच्या एकाच पिढीने तुमची जिरून टाकली. काय करायच्या तुम्हाला 7 पिढ्या. उगं नाव माय सोपं आहे का. बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरू म्हणतात माय. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकराला कमी समजण्याची भाषा कधीच करू नका. त्या ग्वालियर मधला अनिल मिश्रा म्हणतोय बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिलं नाही. आज ग्वालियर मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाळला. अरे हराम खरं बाबासाहेबांचा फोटो जाळून तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाहीत रे मादर चौधरी. हा देवानंद जगताप या स्टेजवरून सांगताय. तुमच्यात दम असेल तर समोर भिडा. बाबासाहेब आंबेडकरांची
तुम्हाला जर एवढं भीती वाटत असेल तर या भीम सैनिकांसंग एकदा खेटून बघा. बाबासाहेबांचा फोटो जाळून तुम्ही काय लय मोठा तीर मारला नाही. बाबासाहेब आंबेडकर आमच्या काळजात आहेत, बाबासाहेब आंबेडकर आमच्या हृदयात आहेत, ते कधी तुम्ही जाळू शकत नाहीत. वाह माय मावल्यानो म्हणून म्हणायचं आहे, जे म्हणतात ना हे राशनवाले आहेत त्यांच्यासाठी मला म्हणायचं आहे काय, माझं नवीन वर्षाचं नवीन गीत जेणेकरून आपण युट्यूब चॅनल ऐकलं असेल, नवीनच गीत आहे बांधवांनो, लाईव्ह ऐकतोय तुम्हाला आणि फरमाईश आहे म्हणून सांगतोय. अरे मला माल झालं पैशाने आज, ती गुलामी सारी गेली, अरे ती गुलामी सारी गेली. क्या बात है कहने दादा, वाह. आईची शपथ आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं. क्या बात आहे, तुम्ही झालं नाही का मला मग? हा मग काय लाज वाटायची का हात वर करायला? बाबासाहेबाचं खाता आणि दुसऱ्याचं गाता, बाबासाहेबाचं खायचं आणि बाबासाहेबाचंच गायचं. अरे मला माल झालं पैशानी आज, अरे मला माल झालं पैशानी आज, ती गुलामी सारी गेली, ती गुलामी सारी गेली. अरे तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी, तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीनं केली. सोनू घोंगडे यांच्याकडून सुद्धा मला भेट आलेली आहे. अरे मला माल झालं पैशानी आज, ती गुलामी सारी गेली, ती गुलामी सारी गेली. अबे तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीनं केली. अरे मला माल झालं पैशाने आज, मला माल झालं पैशाने आज, ती गुलामी सारी गेली, ती गुलामी सारी गेली. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने बघा हे गुलाबाचे फुले. बाबासाहेब नसते तर बेसरमाच्या फुलावानी झालो असतो माया, आपण झालो असतो का नाही? माया मायला पटलं मरून पोटी येऊ माहिती हा मरून. अरे मला माल झालं पैशाने आज, ती गुलामी सारी गेली, ती गुलामी सारी गेली. अरे तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी कुणी केली आपल्याला म्हणायचं आहे.
अरे तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या मैदान में लड़ने वाले शूर सरदार हो गए। अरे हिंदू मीडिया सरकार तो कुछ भी नहीं, पूरा हिंदुस्तान खरीद लेंगे, इतना मालदार हो गए। आमची बरोबरी करण्या, आमची बरोबरी करण्या। ओ गुरुजी मोबाईल बघू नका हो, इथं काय करायला आम्ही? मोबाईल घरी गेल्यावर बघा की जमनाच। आमची बरोबरी करण्या आणि आमची बरोबरी करण्या। घरून फोन आला काय? बसा। अरे जाऊ दे रे बाबा। आमची बरोबरी करण्या आता नाही कुणाचा आमची बरोबरी करण्या, आमची बरोबरी करण्या। अरे आता नाही कुणाचा भारताचा न्यायाधीश आहे, या भारताचा न्यायाधीश आहे, आज तो भीमाचा वाघ। अरे उच्च विचार स्वच्छ राहणी, उच्च विचार स्वच्छ राहणी, बाळ भीमाची शिक्षित झाली, बाळ भीमाची शिक्षित झाली। 1 जानेवारी भीमा कोरेगाव 1818 चा इतिहास। अरे मिलिट्री चाहे कितनी भी भारी हो साहेब, जय भीम। क्या बात है। आमच्या पोलीस बांधवांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। खरोखरच ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। अरे मिलिट्री चाहे कितनी भी भारी हो, कमाल तो सारा महार बटालियन का है। अरे सरकार चाहे कितनी भी बड़ी हो, कमाल तो सारा स्कीम का है। अबे ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कमाल तो सारा सिम का है। अरे ये लाल दिए की गाड़ी किसकी भी हो, लेकिन पेट्रोल तो मेरे भीम का है। उच्च विचार स्वच्छ राहणी, उच्च विचार स्वच्छ राहणी, बाळ भीमाची शिक्षित झाली, बाळ भीमाची शिक्षित झाली। अरे तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीने केली। तुमच्या विषारी नजरेत आमचं, तुमच्या विषारी नजरेत आमचं, अरे तुमच्या विषारी नजरेत आमचं भीक होत ते राशन। तुमच्या विषारी नजरेत आमचं, तुमच्या विषारी नजरेत आमचं,
अरे भिक होत ते राशन तुमचं अस्तित्व बनले रे अबे तुमचं अस्तित्व बनले रे तुमचं अस्तित्व बनले रे आज भीमाचे आरक्षण अबे हवा से उड़ जाएंगे खाक थोड़ी है हवा से उड़ जाएंगे खाक थोड़ी है और दुश्मन हमसे चालाक थोड़ी है जाओ जाकर पढ़ो इतिहास हमारा नीलेशा अरे ये जय भीम वालों से उलझना मजाक थोड़ी है वाह क्या बात है? तुमच्या भिशारी नजरेत आमचं तुमच्या भिशारी नजरेत आमचं अरे भिक होत ते राशन तुमचं अस्तित्व बनले रे तुमचं अस्तित्व बनले रे आज भीमाचे आरक्षण काल दिल्याला ग्वाड लागले नाही बाबासाहेब त्यावेळी त्या काळी म्हणाले होते तुम्हाला आज आरक्षणाची गरज नाही परंतु ज्यावेळेस तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल त्यावेळेस मी नसणार आहे देण्यासाठी म्हणून म्हणायचं आहे महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी माझे बंधू गौतम मोरे लिहितात काल दिल्याला ग्वाड लागलं नाही काल दिल्याला ग्वाड लागलं नाही आता भलतीच बोंब झाली आता भलतीच बोंब झाली अरे तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीने केली. हजारो पिढ्याची बरोबरी एकाच पिढीने केली. हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीने केली. हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीने केली. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक संदीप दादा मल्हारे जे नेहमी मंजुषाताई अशा भरपूर अशा मोठमोठ्या कलाकारांसोबत साथ संगत करतात असे संदीप भाऊ मल्हारे यांनी मला सुद्धा या ठिकाणी अनमोल अशी भेट पाठवली. दादा आभारी आहे आपला धन्यवाद. पौर्णिमा प्रमोद येंगडे या माझ्या भगिनीकडून 100 रुपये आलेले आहेत. तसेच नारायण मामा यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आलेले आहेत. पार्टी आभारी आहे. जय भीम. तसेच विजय रावसाहेब लांडगे या बांधवाकडून सुद्धा संदीप दादा वर या तुम्ही. संदीप दादा या दोघं पण या तुम्ही पण या. वावळे रमाकांत भाऊ प्लीज. आणि त्याचबरोबर विजय रावसाहेब लांडगे यांच्याकडून सुद्धा 200 रुपये भेट पाठवली आहे. पार्टी आभारी. जय भीम. आणि म्हणून म्हणायचं आहे काय अरे काल जातीपातीच्या नावावर अरे काल जातीपातीच्या नावावर अरे लय शोषण केलंय तुम्ही. काल जातीपातीच्या नावावर अरे साधी काडी मोडली तरी त्यांना विटाळ व्हायचा. त्यावेळी त्या काळी साधी काडी मोडली तरी त्यांना विटाळ व्हायचा. अरे चुकून नजरेशी नजर मिळली तरी त्यांना विटाळ व्हायचा. चुकून देवळाची पायरी चढली तरी त्यांना विटाळ व्हायचा. परंतु आज आमचा दलित बांधव त्या राजगादीवर गेला. आता विटाळ तुमचा कुठे गेला. अरे त्या दलित डॉक्टरांनी तुमचा विलास केला. आता तुमचा विटाळ कुठे गेला. अरे त्या दलित वकिलाने तुम्हाला न्याय मिळवून दिला. आता विटाळ तुमचा कुठे गेला. अरे तो बाबासाहेब तुमचा जावई झाला रे. मग आता तुमचा विटाळ कुठे गेला. काल जातीपातीच्या नावावर
अबे लय शोषण केले तुम्ही आज शिक्षण घेऊन साहेब होऊन आज शिक्षण घेऊन साहेब होऊन अबे उरावर बसलो तर आम्ही हम जब चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है ये जे भी मौले हम जब चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है हम जब ठहरते हैं तो ये तूफान भी ठहर जाता है हमें बदलने की कोशिश मत करना हरगिज क्योंकि हम जब बदलते हैं तो पूरा इतिहास बदल जाता है क्या बात है काल जातीपातीच्या नावावर काल जातीपातीच्या नावावर अरे लय शोषण केलंय तुम्ही आज शिक्षण घेऊन साहेब होऊन आज शिक्षण घेऊन साहेब होऊन अबे उरावर बसलो तर आम्ही अरे कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला तर कुणाचा जन्म कुणाला न्याय देऊन गेला अरे या भारतात असा एकच मायचा लाल जन्माला जो मरताना सुद्धा आम्हाला ब्राह्मणाची माय देऊन गेला ब्राह्मणाची माय देऊन गेला काल जातीपातीच्या नावावर अबे लय शोषण केलंय तुम्ही आज शिक्षण घेऊन साहेब होऊन क्रांती आज शिक्षण घेऊन साहेब होऊन अरे उरावर बसलो तर आम्ही. उरावर बसलो आम्ही. भीमामुळे आज गौतमच्या भीमामुळे आज गौतमच्या भीमामुळे आज गौतमच्या लेखनीत पावर आली लेखनीत पावर आली अरे भीमामुळे आज गौतमच्या लेखनीत पावर आली आणि तुमच्या हजारो पिढ्याची बरोबर आमच्या एकाच पिढीने केली अरे मला माल झाले पैशानी आज मला माल झालं पैशानी आज ती गुलामी सारी गेली ती गुलामी सारी गेली अरे तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीनं गेली